गणेश म्हात्रे. मी इयत्ता 6वी शिकत आहे. सन्माननीय व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या सर्व देशबांधवांनो, आज 15 ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिवस. आज आपण सर्वजण येथे स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यासाठी जमलो आहोत. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्याला स्वातंत्र्य काही सहजासहजी मिळाले नाही, तर स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कित्येक स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. स्वातंत्र्यानंतर आपला भारत देश खेळ, कृषी, विज्ञान, तंत्रज्ञान, कला, साहित्य इत्यादी क्षेत्रातही खूप पुढे गेला आहे. आज आपला भारत देश महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे. आपल्या देशाचे भाग्य आहे की आपल्याला डॉक्टर APJ अब्दुल कलामांसारखे थोर शास्त्रज्ञ लाभले, ज्यांनी न्यूक्लिअर बॉम्बचे संशोधन केले. डॉक्टर APJ अब्दुल कलामांना भारताचा मिसाईल मॅन म्हणूनही ओळखले जाते. आपला भारत देश बुद्धिबळ, क्रिकेट, कराटे, कबड्डी, खो खो, हॉकी इत्यादी खेळातही खूप पुढे गेला आहे. आज आपला भारत देश चंद्रावर पोहोचला आहे व सूर्याचा अभ्यास करू लागला आहे. अहो, आज आपला भारत देश चंद्रावर पोहोचला आहे व सूर्याचा अभ्यास करू लागला आहे. आज आपला भारत देश बुलेट ट्रेन मध्ये बसून प्रवास करू लागला आहे. आज आपला भारत देश जगात कुठेही जा, भारत देशाने सन्मान मिळवला आहे. आत्ताच 2 महिन्यापूर्वी झालेल्या पहलगाम हल्ल्यात कित्येक निष्पाप हिंदू बांधवांवर हल्ला करण्यात आला. आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या भारतीय सैनिकांनी मिशन सिंदूर अभियान सक्सेस करून दाखवले आहे. खरंच अभिमान वाटावा असे कार्य भारतीय सैनिकांनी केले. बळसागर भारतो विश्वात शोभुनी राहो. आज माझा भारत देश कोरोना सारख्या गंभीर आजारावर मात करून खंबीरपणे उभा आहे. आज माझ्या भारत देशाने चंद्रयान 3 या स्पेस क्राफ्टद्वारे चंद्राबद्दल खूप खोल माहिती मिळवली आहे. भारत देश असा एकमेव देश आहे जिथे विविधतेत एकता आहे. माझ्या भारत देशाबद्दल सांगावं तेवढं कमीच आहे. तरीही मी माझ्या थोडक्या शब्दात माझे मनोगत व्यक्त केले. शेवटी मी एका कवितेने माझे मनोगत पूर्ण करते व इथेच आपल्या सर्वांची रजा घेते. इतनी बड़ी दुनिया में कितने सारे देश, सबकी ही अपनी अलग अलग सभ्यता, सबका अपना अपना वेश. विज्ञान देता है नई दिशा, होती है नित प्रगति. हर एक देश की सोच इसमें ही पग छलकती. लेकिन सबसे न्यारा देश हमारा हिंदुस्तान. विश्व भर में है इसकी अपनी अलग पहचान. जुदा जुदा है इसकी भाषा, फिर भी एकता से जुड़ा. हमेशा आगे बढ़ता रहा, पीछे कभी ना मुड़ा. गांव हो या शहर बड़े, न्यारी है इनकी अपनी शान. इसीलिए तो कहते हैं